जनगणनेसाठी आता शिक्षकांना नवीन मोबाईलची सक्ती. अँड्रॉइड 12च्या अटीमुळे शिक्षक संतापले. नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण पाहत आहात EVS दस्तक. महाराष्ट्रात 2027च्या जनगणनेचे बिगुल वाजले आहे, पण हे काम सुरू होण्यापूर्वीच एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार जनगणनेचे काम करण्यासाठी आता शिक्षकांना आपल्या खिशातून पैसे खर्च करून नवीन मोबाईल घ्यावे लागणार आहेत. नक्की काय आहे प्रकरण, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. केंद्र सरकारच्या जनगणनेचे काम यंदा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. यासाठी खास HLO ॲप विकसित करण्यात आले आहे. मात्र अडचण अशी आहे की हे ॲप फक्त अँड्रॉइड 12 किंवा त्यापुढील आवृत्ती असलेल्या मोबाईलवरच चालते. मात्र अनेक शिक्षकांकडे जुन्या आवृत्तीचे मोबाईल असल्याने त्यांच्या फोनमध्ये हे ॲप डाउनलोड होत नाही आहे. प्रशिक्षणादरम्यान जेव्हा शिक्षकांनी ही अडचण मांडली तेव्हा त्यांना प्रशासनाकडून अजब सल्ला देण्यात आला. स्वतःच्या पैशाने नवीन मोबाईल विकत घ्या. BYOD पॉलिसीचा फटका, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, तुमचे स्वतःचे साधन वापरा. या धोरणाअंतर्गत शिक्षकांना स्वतःचे मोबाईल वापरण्यास सांगितले जात आहे. आर्थिक ताण. सध्या एप्रिल महिना सुरू असून अजूनही शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. अशा वेळी शिक्षकांनी जनगणनेसाठी नवीन मोबाईल घेणे हे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे आहे. तांत्रिक अडचण. जुन्या मोबाईलमध्ये ॲप अपडेट होत नाहीये, लॉग इन होत नाहीये किंवा डेटा सुरक्षित राहण्याबाबत शंका आहे. गोपनीयतेचा प्रश्न. वैयक्तिक मोबाईलमध्ये बँकिंग आणि खाजगी माहिती असताना सरकारी कामाचा डेटा त्यात साठवणे कितपत सुरक्षित, असा सवाल आता शिक्षक संघटना विचारत आहेत. शिक्षक भारती शासनमान्य संघटनेने या सर्व बाबींचा तीव्र निषेध केलेला आहे. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे, मग त्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि इंटरनेटचा खर्च सरकार का उचलत नाही, असा सवाल आता शिक्षक विचारत आहे. जर ही सक्ती थांबली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आता शिक्षक संघटनांनी दिलेला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे पासून सुरू होत आहे. एकीकडे डिजिटल भारताच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या नावाखाली आर्थिक संकटात ढकलले जात आहे. यावर काही ठोस तोडगा काढणार की शिक्षकांच्या स्वतःच्या खिशाला कात्री लावावी लागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? जनगणनेसाठी सरकारने टॅब किंवा मोबाईल उपलब्ध करून द्यायला हवेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या EVS दस्तक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.